शिवलीलामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जय श्री गंगाधरा. त्रिशूळपाणी पंचवक्रा. अर्धनारी नटेश्वरा. श्री शंकरा नीलकंठा. भस्मोद्धलना त्रिनयना. कर्पूर गौरा नागभूषणा. गजाश्च जनका गौरी रमणा. भक्तवत्सला दयानिधे. तू आदि मध्यांतरहित. अज अव्यय मायातीत. विश्वव्यापका विश्वनाथ. विश्वंभर जगद्गुरो. तू नाम गुणातीत असून स्वेच्छे मायेची आश्रयून. नाना रूप नानाभिधान क्रीडार्थ होशी सर्वेशा. सत्वरजतम हे गुणत्रय तुझी नटलाशी निसंशय. स्थिर चरात्मक भूतमय तद्रूपची आहे बा. तू ब्रह्मांडा आदि कारण विश्वसूत्र तव आधीन. जैसे हालविसी स्वेच्छे करून तैसे संपूर्ण नाचत. तुझी या इच्छे वाचूनी काहीच नोहे जीवांचेनी. ऐसे जाणोनी अंतकरणी तुझ शरण रिघतिजे. तया भक्तांसी तू शंकर पूर्ण काम करोनी साचार. भवाब्दी तुनी नेऊनी पार स्वपदी स्थिर स्थापिशी. ऐसा तुझा अद्भुत महिमा न कळे त्याची कवना सीमा. म्हणून केवळ परब्रह्मा शरण आलो असे पा. तरी दयाब्दे मज पामरा न्यावे भवाब्दी पैल पारा. तुझ वाचुनी कोण दातारा अनाथासी उधरील. असो आता बहुविनवणी आधिपूर्वी मनाची धणी. त्वगुण प्राकृत वाणी की जे ऐसी असे जी. तुझी या कृपे शिवलीलामृत 14 अध्याय वर्णिले यथार्थ. वेद व्यासे स्कंद पुराणात ब्रह्मोत्तर खंडी कथिले जे. परी माझ्या मनाची तृप्ती झाली नाही बा पशुपती. म्हणून आणिक हृदयी स्फूर्ती देऊणी कथा वर्णावी पा. तू शंकर होता प्रसन्न हाता येते सर्व त्रिभुवन. महाराज तू भक्ता लागून वरप्रदाने तोषविसी. तुझ श्री शंकरा समान वरदान शक्त नसे कोण. तुझे देखोनी उदारपण ब्रह्मा विष्णू ही लाजती. काय वर्णावी उदारता प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता. देऊनिया रावण भक्ता आत्मलिंग ओपिलेशी. तेवीच दैत्येंद्र त्रिपुर तारक आणि भस्मासूर इत्यादी स्वभक्ता लागी अपार अनिवार्यवर दिलेसी. तू अत्यंत भोळा भगवान कपटेही करिता तव सेवण. देऊनी इच्छित वरदान आनंद विसी सेवका. असो ऐका श्रोते सर्व ऐसा करिता म्या शिवस्तव. हृदयी प्रकटोनी दयार्णव स्फूर्ती देत उत्तम. अरे ह्या कलियुगा माझारी पाखंडे मातोनी पृथ्वीवरी. श्रुती स्मृती पूर्णोक्त सारी कर्मे बुडविते नाहले. जैन मत ते आगळे सर्व भूमंडळी पसरले. तेने योगे वर्ण सगळे बुलोनी गेले साचार. ते देखोनी म्या सत्वर तन्मत खंडना लागी भूवर. शंकर नामे अति सुंदर जो अवतार धरियेला. माझे अद्भुत चरित्र आधुनिकांसी न कळे पवित्र. तरी तू प्राकृत भाषे विचित्र वर्णन करी श्रीधरा. ऐसी शिवे केली प्रेरणा म्हणून पुराणार्थ विवरणी. एकीकडे ठेवणी जना जगद्गुरु चरित्र वर्णितो. तरी सर्व तुम्ही श्रोते संत सावध एकीकडे ठेवणी जाणा. जगद्गुरु कथा ऐकता समस्त पाप पर्वत भंगती. कल्पारंभी कमळासने परब्रह्माच्या आज्ञेने महदादिकांच्या योगाने ही सर्व सृष्टी रचियेली. इयेच्या कल्याणा लागून सर्व मार्गदर्शक पूर्ण ऋग्यजु साम अथर्वण हे 4 वेद झाले. परी त्या वेदांचे अर्थ राशी स्पष्ट न होता सर्वांशी. म्हणून परमात्म्याच्या मानसी कृपा समुद्र उचंबळला. मग तो स्पष्ट भावया लागूनी पाणिन्यादी रूपे अवतरोणी. व्याकरणादी षटशास्त्रे झनी करिता झाला परमात्मा. आणि मनवादी स्मृती करिता झाला तो विशांती. तद्भ्यासे सर्व जगती श्रुत्यर्थ जाणू लागले. पुढे कलियुग होता प्राप्त भूमंडळ मानव समस्त. अल्पायू मंदमती अत्यंत ऐसे जाण होतील.
आणि श्रुती स्मृती शास्त्रे केवळ गगनापरी अत्यंत विशाळ, म्हणून त्यांचा मानवा सकळ अभ्यास नव्हे कदापि, तेने ते सर्व अति अज्ञानी आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी, जन्म मरणादी तीव्र दुःखांनी तडपडतील निश्चये. ऐसे पूर्वी नारायणे जाणून मग दयार्द्रपणे, कलिजनांच्या उद्धारा कारणे व्यासावतार धरियेला, आणि त्या व्यासरूपे चांग चारी वेदांचे करुणी विभाग, वेदार्थ दर्शक ऐसे सवेग महाभारत रचियेले. आणि विष्णू शिव नारद पद्म मार्कंडेय भागवत ब्राह्म, अग्नि भविष्य वराह कुर्म मत्स्यलिंग ब्रह्मवैवर्त, स्कंद वामन आणि गरुड 23 ब्रह्मांड, ऐसी 18 पुराणे प्रचंड लोकोद्धारार्थ रचियेली. मग मेदिनी एक ब्राह्मण व्यासकृत विभागातून, यथामती एक भागा लागून अभ्यासू लागले आनंदे, आणि इतिहास पुराणे ऐकून सन्मार्गे चालू लागले संपूर्ण. परी पुढे कलीच्या योगे करून संकट दारुण पातले, वेदशास्त्र पुराणे निंदोणी तयांचा दूरची त्याग करुणी, पाखंड बौद्ध मते निषिदिनी वर्तू लागले सकळीक. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र लोम विलोम आणि संकर, या सर्व जातींचे नारी नर अधर्मे वर्तू लागले सकळ मेदिनी वरुती. बौद्ध धर्म पसरला अति, देव ग्राम देवतांप्रती भजू लागले जैन शास्त्रे. वेदशास्त्रे पुराणे समस्त अनुदिनी चालली लोपत, श्रुती स्मृती पूर्वानोक्त पंथ बहुतेक पै लोपले. अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न, ऐसे भाव या काय कारण, तरी मंडन मिश्र नामे करून एक जैन उद्भवला, तो केवळ बुद्धीचा सागर, देवगुरु परिवक्ता चतुर, जयाच्या विद्येची साचार सरीन पावे शुकही. तेने स्वये अति दारुण करुणीय पै अनुष्ठान, सरस्वती आणि कृषाण प्रसन्न करून घेतले. अग्नि माझी हवन करुणी कल्पिले काढी कुंडांतुणी, याचक जनांची इच्छा झनी तृप्त करी सर्वदा. जैसा पूर्वी रावण सूत महापराक्रमी इंद्रजित, हवन करुणी अश्वांसहित व्रत काढिता झाला, तैसा तो मंडन मिश्रित अय्या अग्नित हवन करुणीया, त्यातूनी पितांबरादिक वस्तुया काढितसे यथेच्छ. विद्या पाहता अति प्रबळ हुंकारे सूर्यासी उभा करील, अत्यद्भुत सामर्थ्य केवळ सांगता वाचेन वदवे. शास्त्री पुराणिक पंडित अय्याचा माणिक धाक बहुत, वाद विवाद करिता समस्त खंडित होत तक्षणी. स्वये नवी शास्त्रे करुणी पंडित जिंकितयांचेनी, कोणी न टिकती सभास्थानी मुखागवसनी घालीत. मोठे मोठे पंडित सगळे वादविवाद करिता थकले, सकळ सृष्टी ते जिंकिले आपुल्या शास्त्री अय्याने. स्मृती स्मृत्युक्त सद्धर्म मार्ग अधर्म ऐसे दावणी सवेग, आपुली शास्त्रे सर्वत्र सांग स्थापन केली दुष्टाने. आणि 4 वर्ष 18 याती यांची मती भ्रष्टावणी अति, ग्रामदैवते आपुल्या हाती आपुल्या शास्त्रे स्थापिली. पूर्वशास्त्रे पडली एकीकडे, जैन स्वशास्त्र केले उघडे, तया अय्याच्या सामर्थ्या पुढे चकित झाले सर्वही. आणि अमुचा धर्म नाही उत्तम, जैन धर्म हा बहु सुगम, ऐसे म्हणून सर्व जन परम अंतरी खिन्न झाले. मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ यासी टाकून तात्काळ, 4 वर्ण 18 याती सकळ चालू लागले जैन धर्म. अहो त्या मंडन मिश्रालामा असे सरस्वती सुप्रसन्न, म्हणून त्याच्या जिव्हाग्री बैसोण बोलिल्या वचना सत्य करी. आणि सदा होणी अंकित तया आय्याच्या घरी राबत, मद्यपान करुणी सतत अनाचार वाढवी तो. नित्य प्रातकाळी उठोन मद्याचा एक घट मांडून, तेथे सरस्वतीची पूजा करून नैवेद्य अर्पी मद्याचा.
ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा, सरस्वतीच्या करुणी पूजणा, प्रसाद म्हणून मद्यपाना, करीतसे यथेष्ट, नाही आचार ना विचार, कर्मभ्रष्ट पाखंडी थोर, आपुला शास्त्र धर्म साचार, सर्व स्थळी स्थापितसे, सर्व जणांशी शिष्य करून, स्वयेतयांचा गुरु होऊन, स्मृती स्मृत्युक्त धर्म संपूर्ण, आचरणैदी कवणाशी, ऐसा अनर्थ करिता फार, भूमिसी होऊनी अति भार, रात्रंदिवस ती अनिवार, दुःखाश्रू टाकू लागली, देव ब्राह्मण साधू संत, दुःखे पोळती अहोरात्र, काही काळे हे वृत्त समस्त, श्रुत झाले शंकरासी, तेव्हा तो शंकर पिनाक पाणी, अत्यंत कोपाविष्ट होऊनी, म्हणे सर्व कर्म मार्ग बुडवूनी, वर्तती की जैन धर्मे, सकळ ही भूमंडळावर, जैन धर्माचा झाला की प्रसार, तरी आता मी अवतरोणी शंकर, जैन धर्म उच्छेदितो, ऐसे कोपे बोलोनी शिव, जो अनाथनाथ कृपार्णव, पुराण पुरुष महादेव, बाललोचन जगदात्मा, जो अनंत ब्रह्मांड नायक, भस्मासुर वरदायक, त्रिशूळ पाणी मदनांतक, चंद्रशेखर उमापती, तेने तात्काळ मेदिनीवर, उत्तर देशी निर्मळ क्षेत्र, तेथे विप्र कुळा माझी सत्वर, घेतला अवतार नररूपे, तेव्हा समुद्र वसने लागून, परमानंद झाला संपूर्ण, दश दिशांतरे प्रसन्न, देव संपूर्ण हर्षले, मंद सुगंध शीतळ, वाहू लागला तो अनिळ, वापी कूप नद्यांचे जळ, झाले निर्मळ तक्षणी, ऐसी शुभ चिन्हे अपार, होऊ लागले पृथ्वीवरी, मुनी जाणूनी समाचार, निर्मळ क्षेत्री पातले, आणि जाऊनी या विप्रसदनी, बाळ जातक वर्तवूनी, शंकराचार्य ऐसे तक्षणी, नाम ठेविते झाले, आता ह्या नामासी काय कारण, तरी म्हणजे सुकल्याण, कृतृ धातूचा अर्थ करण, आणि आचार्य म्हणजे सद्गुरु, ऐसा हा 3 शब्दांचा अर्थ, आणि हा सदुपदेश यथार्थ, सर्व लोकांचे कल्याण सतत करणार असा निश्चय, अथवा शंकर छेदावया, अवतरला असे म्हणोनिया, शंकराचार्य ऐसे तया, नाम ठेविते झाले, असो ऐसा तो कर्पूर गौर, वैदिक मार्ग स्थापवया सत्वर, शंकराचार्य नामे भुवर, निर्मळ क्षेत्री अवतरला, पुढे झाले उपनयन, सकळ विद्या अभ्यासून, अल्प वयांतची संन्यास ग्रहण, करिता झाला मातृआज्ञे, मग सवे घेऊन शिष्य मंडळी, तीर्थयात्रार्थ भूमंडळी, फिरता जैन मताची आगळी, प्रवृत्ती देखिली सर्वत्र, देशोदेशींचे निखिल जन, शंकराचार्यांचा करीत अपमान, सकळ जणांचे लागले ध्यान, जैन शास्त्राकडे पा, असो ऐसे फिरता मेदिनीसी, आचार्य पातले कोल्हापुरासी, मग शिष्यांसहित एके दिवशी, ग्रामात चालिले भिक्षार्थ, घरोघरी भिक्षा याचित, येऊनी कासारांच्या आळीत, तयांजवळी भिक्षा मागत, तो हसू लागले जैन ते, आणि म्हणती भिक्षा कैसी येथ, काच रस आहे कढईत, पाहिजे तरी हा समस्त, भिक्षे लागी समर्पितो, तै स्वामी म्हणती कासारा प्रती, तुमची आहे जैन याती, तरी अन्य भिक्षा न घेऊन इच्छिती, कांचरसची आम्हा द्या, ऐसे तया प्रती सांगोनी, स्वामी म्हणती शिष्याला होणी, तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुनी, कांचरस प्राशिजे, ऐसे स्वामीचे ऐकुनी वचन, भिवानी सकळ शिष्य जन, म्हणती वाचलो तरी या समान, बहुत गुरु संपादू, हा प्रत्यक्ष तप्तकाच रस, स्पर्शता मृत्यू येईल आम्हास, ज्याचे त्यानेची घ्यावे विष, आम्हान लगे सेवाही, ऐसे बोलून शिष्य जन, पळू लागले सर्व तेथून, मग स्वामी स्वये ओंजळ करुण, म्हणती होता कांचरस, अहो पूर्वी समुद्र मंथन काळी, काळकूट विष ज्वाळा माळी, प्रकटला तया येऊनी जवळी, स्वय प्राशिता झाला तो, तोची तो शंकराचार्य भगवान, तयासी काय कांचरस कठीण, कल्पांतीत कृषाणू लागून,
गिळील जाण क्षणार्धे. असो मग तो दुष्ट कांसार, तो तप्तकाच रस प्रखर. आचार्यांच्या उंजळीत सत्वर, तिथे झाले भिक्षेशी. जया रसाचा बिंदू तत्वता, भूमीवर पडला असता. जळूनी जाईल भूमी समजता, ऐसा तप्त अत्यंत. परी तो जगद्गुरु भगवान, अतिशीतळ मधुर जीवन. प्यावे तैसे त्या रसात क्षण, प्राशिता झाला साचार. ऐसे तायाचे पाहुणी साहस, कांसाराचे दचकले मानस. म्हणती हापे पुराण पुरुष, धर्मस्थापनार्थ अवतरला. अहो पाहता ज्या रसा प्रती, आमुचे नेत्र गरगरा फिरती. तो रस प्याला स्वये निगुती, धन्यमूर्ती शंकराचार्य. ऐसे सर्व कांसारी बोलून, घट्ट धरिले स्वामींचे चरण. मग शंकराचार्य तेथून जैन ग्रामासी पातले. आणि स्वकीय शिष्य मुखेसी, निरोपिले मंडन मिश्रासी. की तुम्ही भेटूनी आम्हासी, शास्त्रविवाद कीजिये. वादी समस्त शास्त्र वैभवे, आम्हा लागित्वा जिंकावे. अथवा आम्ही पराभवावे, स्वधर्मशास्त्रे तुम्हासी. ऐसा शंकराचार्यांचा निरोप, ऐकूनी तो महागर्व कूप. मंडन मिश्र आगळे अमूप, बोलता झाला अभिमाने. अरे आजपर्यंत बहुपंडित, वादार्थ आले मी म्हणत. परी ते म्या जिंकिले समस्त, आमच्या जैन शास्त्रेसी. आता हा येऊनी संन्यासी, सांगून पाठवितो आम्हासी. तरी मी आजे जिंकीन यासी, सरस्वतीच्या प्रसादे. ऐसे गर्वे बोल वचन, सरस्वतीचे करुणी ध्यान. तो मंडन मिश्रण जगत गुरु लागून, जाऊनी भेटला तत्काळ. ते दोघीही तेजस्वी महापुरुष, केवळ जैसे चंद्र चंडाश. दोघांचेही पराक्रम विशेष, समसमान निर्धारे. दोघेही बोलती एकमेकांशी, सभा करावी आजचे दिवशी. वेदशास्त्राची स्वमुखेशी, चर्चा व्हावी सविस्तर. पूर्व पक्ष उत्तर पक्ष करोण, अर्थ विवरावा संपूर्ण. ज्यासी अर्थ न होय पूर्ण, तयाचे शास्त्र मिथ्यापै. आणि जो पराजय पावेल, त्वधर्म विध्वंसुनी सकळ. ग्रंथही तयाचे तात्काळ, बुडुनिया टाकावे. ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनी, बैसले मध्ये पडदा लावूनी. सर्व जातींचे लोक तत्क्षणी, सभे लागुनी पातले. तो मंडन मिश्रे पडद्या आत, शंकराचार्याशी न कळत. मध्य घट ठेवूनी तयात, सरस्वती स्थापुनी पूजिली. तया मध्याच्या घटांतुणी, सरस्वती बोले अय्या लागोनी. आता मी शंकराचार्यासी झनी, शास्त्रमते विध्वंसिते. तू माझ्या मागे बैसून, चमत्कार पाहे संपूर्ण. मी तुझ आहे सुप्रसन्न, वचन सत्य करीन पाहे. ऐसी प्रकारे सुंदर, सरस्वतीचा ऐकुनी वर. तो महापंडित मंडन मिश्रा, समाधान पावला. मग पडत्या आणा, शंकराचार्याशी बोले वचन. कोणता वेद आरंभून, अर्थ करू सांगपा. तो शंकराचार्य बोलत, चारी वेद करी समाप्त. जे जे मी पुसेन यथार्थ, ते मजसी सांगावे. ठाई ठाई अर्थ पुसेन, त्याचे करावे समाधान. न सांगता पदवी पासून, भ्रष्ट करीन क्षणमात्रे. मग त्याचा आचार्य भाषिता, मान्य करून तो तत्वता. सरस्वतीसे म्हणे हे माता, बोल आता सत्वरी. तै श्री शंकराचार्या प्रती, बोलू लागली सरस्वती. परी शंकराचार्यांच्या चित्ती, जैन बोलतो ऐसेच. म्हणून आचार्य बोलले, अय्या ऋग्वेद आरंभी वेळे. तव सरस्वतीने मुख काढिले, घटातुनी बाहेरी. प्रथम ऋग्वेद वृषांसहित, सरस्वती चालली बोलत. ठाई ठाई आचार्य पुसत, अर्ध कुटे ते धवा. परिजाच्या मुखापासून, चार वेद झाले उत्पन्न. त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न, न अडखळे कोठेची. शंकराचार्य जे जे पुसत, त्याचे तक्षणी ती उत्तर देत.
असो ऐसा ऋग्वेद समस्त समाप्त जाणा झाला. परी सरस्वती म्हणते वेद हा आचार्थी नेनोनी भेद. आता बोले रे यजुर्वेद ऐसे ऐयासी सांगितले. ते स्वामींचे ऐकुनी भाषित सरस्वती पडत्या आता. यजुर्वेदा लागी त्वरित आरंभिती झाली. अस्य लिखित शब्द उमटती शंकराचार्य अर्थ भुसती. परी कुशलत्वे ती सरस्वती करी समाधान तात्काळ. आचार्यांचा न चाले उपाव कोठेच न होय पाडाव. मग अंतरी एक उपाय ऐसा त्यांनी योजिला. पूर्वी ऋग्वेद जाहला आता यजुर्वेद असे चालला. तरी यासी ऋग्वेदातील भला पुनरपि प्रश्न कीजिए. ऐसा करुणी या निश्चय अय्यासी बोलती आचार्य. अरे तू सांप्रत निसंशय यजुर्वेद बोलतोसी. परी ऋग्वेदा माझी देख शंका राहिली असे एक. तरी तो रुचा बोलुनी सम्यक अर्थ सांगे पुनरपि. ऐशा स्वामीच्या प्रश्नाला ऐकुनी स्तब्धली ब्रह्म बाळ. पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला परितिसी त्याचा आठवणसे. अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग की वेदशास्त्र पुराणे सांग. आरंभापासून स्पष्ट सवेग संपूर्ण ही म्हणे पा. परी पुढे पुढे म्हणत असता मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था. तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा स्मरत नसे काहीच. म्हणून अंतरी गडबडोन स्तब्ध होतसे तक्षण. हे तियेचे वर्म कठीण ठाऊक नसे कोणाशी. परी शंकराचार्य चतुर अंतरी करीती विचार. ऐसे वेद सार्थ साचार ब्रह्मांडी कोण बोलणार. ब्रह्मा आणि सरस्वती ही मात्र बोलतील निश्चिती. या दोघां वाचुनी जगती नसे कोणी समर्थ. हा अय्याच्या बापाचे ने ऐसे नो हे वेद बोलणे. मग ह्या शुल्लक पामराचे कोठुनिया बोलवेल. तरी येथे काही तरी कपट आहे निर्धारी. ऐसे जाणून या अंतरी अय्या लागी बोलत. अरे आता उगा राहिलासी मग प्रश्नासी का नोत्तरीसी. तो अय्या गडबडोनी मानसी म्हणे अनर्थ ओढवला. 2-4 वेळा स्वामींनी प्रश्निली असे अय्याला गुणी. परी तो अत्यंत भय पाहुणी काहेच वाणी बोलेना. मग शंकराचार्य उठोन पाहाती पडदा उघडोन. तो तेथे मध्य घटांतून मुख बाहेर आले असे. ते पाहताही सरस्वती होय ऐसा अंतरी करुणी निश्चय. जगद्गुरु शंकराचार्य कोपे संतप्त झाले. मग सकळ पडदे फाडून शिरी घातला दंड दारुण. तेथे तो मध्य घट फुटून चूर्ण तक्षणी झाला. आणि म्हणती हे दुराचारिणी जैना लागी प्रसन्न होऊनी. वेदशास्त्र चर्चा रात्रंदिनी चांडाळीनी करीतसे. तुझे न पाहावे जारिनी मुख ज्याच्या पोटे जन्मलीस देख. त्या ब्रह्म यासीच तू निशंख अंगभोग देसी निर्लज्जे. ऐसी तू महापापिनी या जैन शिवश होऊनी. जैन शास्त्र स्थापावया लागुनी सर्वदारत झालीस. ह्या दुष्ट पाखंड मतासी आश्रय देऊनी अहर्निशी. 18 याती 4 वर्णासी एकंकार केलास. जैनी झाले लोक समग्र हा तुची केलासी वर्ण संकर. वेदशास्त्रे पुराणे परिकर एकीकडे राहिली. या जैनाची शास्त्रे संपूर्ण तुवा त्यांचा धरुणी अभिमान. जैन मत प्रगट होऊन लोका पाखंडी घातलेस. तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते पृथ्वीवरील ग्राम दैवते. स्थापुनिया स्वकीय हस्ते भ्रष्ट केली सर्वही. ऐसा तुझे योगे सगळा अत्यनर्थ ओढवला. तो म्या कैलासी ऐकिला म्हणून घेतला अवतार. तू अनाचार केलासी अत्यंत तरी सदा राहिनीच मुखात. अत्यंजाधिकांच्या गृही सतत वास हो मम शापे. ऐसे रीती सरस्वती प्रती शंकर स्वामी शाप देती. मग ती कोपोणी सरस्वती स्वामी प्रती बोलत. तू तो धर्म स्थापवयासी साक्षात शंकर अवतरलासी. तरी तुझा देह कीटक देशी
पडेल जाण मध्वचणे. ऐसे स्वामीस शापून सरस्वती गुप्त झाली तक्षण. मग स्वामीचे धरुणी चरण मंडन मिश्र लोळत. परी शंकराचार्य तक्षणी जैन शास्त्रांच्या मोठा बांधुणी. अति अगाध समुद्र जीवनी नेऊनिया बुपविल्या. त्यातून एक अमर कोश सर्वोपयोगी असे विशेष. म्हणून त्या मात्र ग्रंथास शंकराचार्थी रक्षिले. असो ऐसे जैन शास्त्रांसी विद्वांसुनी या क्षणार्धेसी. मग जवळ पाचारुणी जणांसी स्वामी तयासी बोलत. अहो ही ग्रामदैवते समस्त आहेत खरी जैन स्थापित. परी त्याते तुम्ही सतत भजत जावे स्वधर्मे. जैन स्थापिली म्हणोनी संशय काही न धरावा मणी. आपुला धर्म आपणा लागुनी देवापाशी काय असे. ऐसे स्वामी सकळ लोका सांगती तेव्हा ऐया देखा. स्वामी चरणी स्वकीय मस्तका ठेवूनिया विनवीत. म्हणे स्वामी जैन मत संपूर्ण तुम्ही टाकिले उच्छेदून. परी कृपे जनाचे अभिधान किंचित तरी रक्षावे. ऐसी ऐकता दिनवाणी कृपा उपजवणी स्वामींच्या मणी. ग्रामदेवतांच्या सन्निधानी जैनाचा धोंडा स्थापिला. जेथे जेथे ग्रामदैवत तेथे जैनांचा धोंडा वसत. ग्रामदेवता संगे त्या प्रत प्रतिदिनी पूजिती. असो मग स्वामी तेजोरशी आज्ञापिती सकळ जणांसी. की आपुल्या जाती धर्मेशी पूर्वीप्रमाणे वर्तावे. जरी अधर्मे वर्ताल कोणी तरी दंडीन ऐसे बोलूनी. वेदशास्त्र पुराणे तक्षणी प्रगट केली साचार. मग सकळ ही ब्राह्मण करू लागले वेदशास्त्राध्यायन. आणि अन्य जनही संपूर्ण वर्तू लागले स्वधर्मे. ऐसे शंकराचार्य दयाळे आपुल्या उत्तम बुद्धी बळे. जैनांचे पाखंड मत आगळे विध्वंसिले सर्वही. श्रुती स्मृत्युक्त धर्म परिकर सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर. तेवीच अद्वैताचा साचार मार्ग सर्वांसी दाविला. एवं महाराज शंकर भक्तवत्सल कर्पूर गौर अवतरोणिया भूमीवर भुभार हरिता झाला. अहो शंकराची लीला अगाध जो भक्तवत्सल स्वानंद कंद. सेवका तारुणिया विशद निजपदासी नेतसे. काय वर्णावे त्याचे चरित जे दिन अनाथ सद्भक्त. शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत तया तारित प्रसादे. दाशार्य राव आणि कलावती बहुला विदुर पापमती. तेही शिव पंचाक्षरी जपता निकुती अक्षय गती पावले. शबर केवळ निषाद शिवकृपे तरला हे प्रसिद्ध. भस्म झालेली तद्भार्या शुद्ध पुनरपि देहे प्रकटली. श्री शिवयोगीने सुमती भद्रायु कारणे. शिवकवचाच्या उपदेशाने पावन केली साचार. मैत्रेयीच्या उपदेशे करुणी शिवव्रत आचरता सेमंतिनी. यमुनेत पती बुडाला असोनी आला वाचुनी शिवकृपे. पराशर ऋषीने आपण रुद्राभिषेके करून राजपुत्राचा मृत्यू टाळून तयासी राज्य स्थापिले. ऐसे शिव कवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादी मंत्र सर्वोद्धारक आहेत पवित्र. पर्यभक्ता कायते. जरी गर्गमुनी सारिके सद्गुरु दाशार्य राया परी शिष्य थोरू. भाविक असतील तरी उद्धारू होईल जाण निश्चये. जरी भद्रायु समान शिष्य जन शिवयोगी या परी गुरु सुजान. तरी प्रत्यक्ष शिव प्रकटोन नेईल शिष्या कैलासा. कलियुगा माझे गुरु महंत एक अडक्यास्ती मिळत. परी सद्गुरु सम अत्यद्भुत सामर्थ्य तेथे कैसे पा. द्रव्याची इच्छा धरुणी मणी केवळ शिष्य जनांचे भोंदुणी. मंत्रतंत्र फुंकोणी काणी व्यर्थ साधना लाविती. शिष्य ही अभाविक दुर्जन गुरुचे पाहती सदा न्यून. म्हणून दोघा नरक दारुण प्राप्त होय शेवटी. आतांचे गुरु शिष्य सकळीक केवळ द्रव्याचे गिराईक. दाशार्य दिकांपरी तो एक शिष्य न दिसे कलियुगी. सद्गुरु तो शिष्यांचा धन नरका समान मानी ती जाणा.
सचिच्छ ही तनु मन धना अर्पितात गुरुपायी म्हणून तरले ते दाशार्य अधिक नादरी तेच मंत्र सकळीक परी हे आतांची जन मूर्ख द्रव्य लोभे भुलले पै अहो कृतयुगा माझी पाहता अस्तिगत प्राण होता जेव्हा अस्ति पडती सर्वथा तेव्हा प्राण जातसे म्हणून तोपर्यंत साधन करीत बैसती अरण्यी जाऊन त्रेतायुगी ते चर्मगत प्राण चर्म झडता मृत्यू होय द्वापारी प्राण नाडी गत नाडी सुखती तो वासत ऐसे पूर्वी आयुष्य बहुत होते सकळ मानवा आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे ऐसी तेव्हा होती आयुष्ये म्हणून सकळ बहुत वर्षे अनुष्ठाने आचरत आणि ऐसे तप करीत की जेणे अंगी वारुळ वाढत मग प्रसन्न होणी भगवंत आपुल्याने पदासी आता तो अन्नमय प्राण अन्नाविन सत्वर मरण आणि आयुष्य तेही अपूर्ण न हे साधन काहीच देहाचा नाही भरवसा कोण दिवस येईल कैसा म्हणून साक्षात जगदीशा अंतरी दया उद्भवली आणि औट घटिका पूर्ण परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्षासी जावे उद्धरोण ऐसा मार्ग काढिला तो मार्ग म्हणाल कवण तरी सद्गुरुसी जावे शरण याविन मोक्ष लाभा लागून इतर साधन नसेची आता सद्गुरु तो कैसा असावा सदा आनंद तन्मनी वसावा वामदेव गर्ग शुक किंवा पराशरापरी साचा शिष्य ही असावे भाविक गुरुच मानावा ईश्वर एक ऐसे घडता हे सकळीक जन तरतील कलियुगी श्रीधर म्हणे श्रोतयासी ज्या मंत्री तरले महाऋषी तेची हे मंत्र तुम्हासी प्रकाशित केले पा ज्या मंत्रे भद्रायू तरला जेने दाशार्य राव उद्धरला आणि जो मंत्र सुमती राणीला शिवयोगिये दिधलासे ज्या मंत्रे बहुला उद्धरली विदुरा पावला शिवपद कमळी आणि भ्रतारा सहित तरली श्रीमंतिनी ज्या मंत्रे तेची षडाक्षर पंचाक्षरी रुद्र मृत्युंजय शिव कवच पवित्र इत्यादी सकळ ही मंत्र या ग्रंथात कथियेले परिश्रोते तुम्ही म्हणाल जरी तेची मंत्र असता निर्धारी तीही सांप्रत पूर्वीच्या परी कान उद्धरती जन हे तरी जपकर्त्यांचे मन शुद्ध असेल तरी तक्षण पूर्वी त्याप्रमाणे तयासी गुण येईल जाण निश्चय या लागी विशुद्ध भावेसी जपावे या शिवमंत्रासी आणि सर्वांनीही अहर्निशी शिवलीलामृतासी ऐकिजे आपुल्या प्रपंचाला गुणी सावध जैसे अहर्निशी तैसे जरी शिवस्मरणी तरी मग उणे कायसे कलियुगींच्या जनाकारणे शंकराचार्य या अभिधाने अवतार घेऊन या शिवाने जैन मत बुडविले ऐसा सधर्म प्रतिपालक जो शंभू अपर्णार नायक तयाचे स्मरण करिता सकळीक भवभय निरसे पै आपुल्या कार्यात रात्रंदिन गुंतले असती जे का जण ते अभागी आयुष्य सरोण पावती निधन अकस्मात जे कित्येक प्रपंची गुंतले शिवध्यान करू विसरले जन्मासी आले तैसेची गेले ते जन्मले मेले सारखेच जे जन्मुनी काही करीत नाही ते शेवटी जाऊन यमाचे गेही तेथे जन्मुनी नरक डोही अनेक भोग भोगित आणि पुनरपि नाना योनीत जन्मोनी अनंत दुःखे भोगित एवं स्वश्रुतीच्या अवर्तात उचकळत सर्वदा म्हणून सांगतो सर्वाला गुण शिवचरणी भाव धरोण करिता शिवलीलामृतपान जन्म मरण खंडेल शिवस्मरण करत्या जनासी शिवने तो मोक्ष पदासी ब्राह्मणादी सर्व जातींशी शिवस्मरण तारक परिब्राह्मण आपुल्या कर्मात बैसती बहुत ग्रंथ घोगीत आणि प्रपंची होऊनी रत शिवस्मरण विसरले आणि क्षत्रिय ते संपूर्ण
नाना शास्त्रे सांभाळून सदा युद्ध इच्छिती म्हणून शिवस्मरण विसरले. वैश्य ते आपुल्या व्यवहारेशी द्रव्याची दुणाई इच्छुनी मानसी तागडी धरित अहर्निशी शिवस्मरण मग कैचे कुणब्यासी नाही घरदार नित्य नूतन संसार भूमी सेवा करीती निरंतर मग शिवस्मरण कैचे तया सोनार सुतार का सार करीती आपुले व्यवहार प्रपंची गुंतले निरंतर मग शिवस्मरण कोठुनी ऐशा सकळ ही याती आपापल्या व्यवहारी गुंतती जन्म मरणाच्या आवृत्ती न सुटती साचार पुन्हा पुन्हा जन्म मरणे 84 लक्ष योनी भोगणे परितयांच्या परिहारा कारणे शिवनाम अमृत यथार्थ या लागी शिवलीलामृत ग्रंथ पापी जनोद्धारक निश्चित या ते जे श्रवण पठन करीत ते जन होत शिवरूप एक मंडळा माझारी म्हणजे 42 दिना भीतरी सदाशिव मूर्ती ध्याऊणी अंतरी सातावर्तने करीती जे तया श्री गौरी रमण प्रत्यक्ष देऊनी या दर्शन सकळ कामना करीतो पूर्ण ऐसा महिमा ग्रंथाचा श्रावणवासी सोमवारी एक वर्तन जो करी श्री शंकर तयाचे घरी वास करीतो सर्वदा श्री शंकर झाली या प्रसन्न जगी तयासी काय न्यून जैसी कामधेनू मिळता संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात. जरी पाहिजे शंभूची कृपा तरी हा आहे मार्ग सोपा करीत पंचाक्षरादी मंत्र जपा शिवलीलामृत वाचावे. शनी प्रदोषी शिवरात्री दिनी 3 आवर्तने करीतात क्षणी सर्व बंध मुक्त होऊनी इच्छिला पदार्थ लादतो. आता शकेल श्रोत्यांचे मन श्री शिव मंत्राच्या जपे करुण जैसे दाशार्याच्या अंगातून पापी निघाली काकरूपे तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप आम्ही करीत असता अमूप काकरूपे अमुचे पाप गेले का न दिसे पै तरी श्रोते जन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका स्कंद पुराणी व्याजे का लिहिले तेची हे कथिलेसे या लागी हे असत्य म्हणता जीवेशी कीटक पडतील तत्वता दाशार्य परी भावे वर्तता पापे भस्म होतील. 14 अध्याया भीतरी जे मंत्र कथिले ऋषीश्वरी तीही निष्पाप होणी सत्वरी बहुत जन उद्धरिले. शिवकवचे भद्रायू बाळ शिवमंत्रे शारदा निर्मळ राजपुत्राचा आलेला काळ रुद्रावर्तने परतला. शबर श्री भस्म झाली परिती नैवेद्यार्पणाच्या वेळी अन्न पात्र घेऊनी पतीजवळी उभी राहिली पूर्ववत बहुला ती केवळ पातकी पश्चातापे गेली स्वर्ग लोकी विदुर भ्रतार होता नरकी तोही तेथे अनविला. वामदेवे ब्रह्म राक्षसास गौतमे कल्माश पादरायास श्री शिवे शियाळ चांगुणेस आणि चिलयास उद्धरिले. दाशार्य राव आणि कलावती शिवमंत्रे पावली मुक्ती व्याध तरला अरण्यपंथी कीर्तन श्रवण मात्रेच गोरक्ष बाळ अज्ञान तोही तरला शिवमंत्रे करून मंत्रात मंत्र श्रेष्ठ हे 2 पंचाक्षरी आणि षडाक्षरी शिवकवच महामंत्रासहित मृत्युंजय भस्म मंत्र विख्यात रुद्रावर्तन चिता भस्मभूत आणि शिवदर्शन उत्तम यांची महात्मे संपूर्ण 14 अध्यायात वर्णन या 15व्या अध्यायी आख्यान जगद्गुरुचे कथियेले. स्कंदाप्रती शंकर सांगत जे या मंत्रासी मुखे बोलत तया मी प्रत्यक्ष उमानाथ दर्शन देतो प्रीतीने जो शिवलीलेशी पठन करी तयासी प्रसन्न गिरी कुमारी आणि मीही तयासी अहोरात्री न विसंबे निश्चये ऐसे श्री गिरिजानाथ कथिते झाले स्कंदाप्रत म्हणून मीही तैसेचित येथ वर्णियेले असे पा मी आपुल्या पदरींचे काही उगाच वर्णन केले नाही.
श्रोते जनी हृदया ठाई विकल्प काही न धरावा शिवलीलेचे 14 अध्याय हा 15वा कोठील काय ऐसा मनी विकल्प होय तरी सांगतो ऐकजे ज्या शिवे भक्त तारिले अपार आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच ह्या कलियुगी अवतार धर्मस्थापनार्थ घेतला शिवमहिमा अगाध सकळ ही की जे प्रसिद्ध म्हणून 15वा अध्याय शुद्ध शिवाज्ञेने वर्णिला पूर्वयुगी जी लीला वर्तली ती 14 अध्यायी वर्णिली कलियुगी श्री चंद्रमौळी शंकराचार्य अवतरले तेची सविस्तर कथन या 15व्यात केले पूर्ण श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन सादर असावे साचार हे 15 अध्याय संपूर्ण नित्य करावे श्रवण पठण अथवा 7 पारायणे अत्यदरे करावी मद्य मांस भक्षून न करावे ग्रंथ पठण की स्नान केल्या वाचून पारायण न करावे रजस्वलीच्या श्रवणी न पडावा हा मंत्र शिरोमणी की अभक्ष भक्षण भक्षुणी शिवो नये या ग्रंथा आणि जो दुष्ट दुर्जन अविश्वासू निंदक महान तयाच्या श्रवणी जाण न घालावा सर्वथा रजस्वला स्त्रियां समान दुर्जन निंदकांचे मन केवळ अशुद्ध असते म्हणून ग्रंथ श्रवणा योग्य नव्हे या ग्रंथाच्या पठने करून इच्छिले सर्व प्राप्त होऊन गंडांतरे रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्य संकटे निसरती अष्टकुष्ठादी रोग निरसती शृंखळादी बंधने तुटती आयुष्य वर्धन धन संतती अखंडी होय पा आणि तुष्टीपुष्टी सायुज्य सदन पठन मात्रे लादते पूर्ण याच्या नित्य पारायणा समान पुण्य नाही दुसरे 15 अध्याय ग्रंथ सकळ जरी नित्य नेमे न वाचवेल तरी 42 ओव्या सोज्वळ भक्तिभावे वाचाव्या नित्य प्रभाती स्नान करून 42 ओव्या वाचिता पूर्ण सर्व शिवलीलामृत पठन केल्याचे पुण्य होईल शिवलीलामृत ग्रंथ विशेष 15 अध्याय बहु सुरस त्यातील निवडवणी सारांश 42 ओव्या काढिल्या आता 42 ओव्या कोण त्या तरी सांगतो ऐकाव्या त्या श्रवण मात्रे सकळ श्रोत्या स्वर्गप्राप्ती निश्चये ओम नमोजी शिव अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोज दमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधिती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण भलते आमिषे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून जगडता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काय होय यथार्थ औषध नेनता भक्षिता परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निजजन तारका आत्मा रामा चराचर फलांकित कल्पधुमा नामा अनामा अतिता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वजा दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अन्माय नकळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जो भक्तांचे मानस तेथेची प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांचे
बहुत शास्त्र वक्ते नर, प्रायचित्तांचे करिता विचार. परिशिवनाम एक पवित्र, सर्व प्रायचित्ता आगळे. नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, जय जयाजी पंचवदना. महापाप द्रुम निकृंतना, मद मत्सर कानन दहना. निरंजना भवहारका, हिमाद्रीजा माता गंगाधरा. सुहास्यवदना कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा. त्रिदोष शमना त्रिभुवनेशा, नीलग्रीव अहिभूषणा. नंदीवाहना अंधकमर्दना, दक्ष प्रजापती मखभंजना. दानव दमना दयानिधे, जय जय किशोर चंद्रशेखरा. उर्वी धरेंद्र नंदिनी वरा, त्रिपुर मर्दना कैलास विहारा. तुझ्या लीला विचित्र, कोटी भानु तेजा अपरिमिता. विश्वव्यापका विश्वनाथा, समाधी प्रिया भूतादिनाथा. मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते, परमानंद परम पवित्रा. परात्परा पंचदश नेत्रा, पशुपते पय फेन गात्रा. परम मंगला परब्रह्मा, जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती. तू वेद वंद्य भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायू प्रती, अगाध नीती कथिलीस. जय जय भस्मधूलितांगा, योगी ध्येय भक्त भवभंगा. सकळ जन आराध्य लिंगा, नेई वेगी तुझ पासी. जेथे नाही शिवाचे नाम, तो धिक ग्राम धिक आश्रम. धिक ग्रहपुर उत्तम, आणि दान धर्म धिकार. जेथे शिवनामाचा उच्चार, तेथे कैचा जन्म मृत्यू संसार. ज्यांशी शिव शिव छंद निरंतर, त्याही जिंकिले कळी काळा. जयाची शिवनामी भक्ती, तयाची सर्व पापे जळती. आणि चुके पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणी यांचे चित्त, विषयी गुंते अहोरात. तैसे शिवनामी जरी लागत, तरी मग बंधन कैचे. काम गज विदारक पंचाणना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना. लोभांधकार चंड किरण, धर्मवर्धना दशभुजा. मत्सर विपिन कृषाणा, दंभनग बंधका सहस्रनयना. लोभ महासागर शोषणा, अगस्त्य महामुनी वर्या. आनंद कैलास विहारा, निगमागम वंद्यादिनोद्धारा. रुंड मालांकित शरीरा, ब्रह्मानंदा दयानिधे. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी पारायण. सदा शिव लीलामृत पठन, किंवा श्रवण करीती पै. सूत सांगे शौनका प्रती, जे भस्म रुद्राक्ष धारण करीती. त्यांच्या पुण्याशी नाही गणती, त्रिजगती धन्यते. जे करीती रुद्राक्ष धारण, त्यांसी वंदिती शक्रद्रुहीन. केवळ तयांचे घेता दर्शन, तरती जन तात्काळ. ब्रह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण. श्रीबाल वृद्ध आणि तरुण, याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अणु मात्र, तो अंत्य जाहुनी अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार, तरी ते केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान. मयुरांगीचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म्य शंकराचे, निगमागमन वर्णिती. जो जगदात्मा सदा शिव, ज्याशी वंदिती कमलोद्भव. गजास्य इंद्र माधव, आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्ण हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख दशनयन, भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुर मर्दन, वेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारक, संकटी रक्षिषी भोळ्या भाविका. ऐसी कीर्ती अलौकिका, गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागुनी, शरण रिघालो असे मी दीन. तरी या संकटातुनी, काढून पूर्ण सरक्षी. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, ह्या 42 ओव्या समग्र. शिवलीलामृताचे होय सार, श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे, आणि ह्या 42 ओव्यांचे. श्रवण पठन केल्याचे
फळ असे समान. जेवी इक्षु रस गाळूनी शर्करा काढिजे त्यातुनी, तेवीच हे शिव लिले तुनी सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचविना सर्व ग्रंथ, कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणूनिया, हे जाणूनिया अंतरात. शंकराज्ञे नित्य पठनार्थ श्री शिवलीलेच्या सारभूत, ऐशा या ओव्या रचियेला भोळा चक्रवर्ती उदार. भक्तवत्सल कर्पूर गौर तारावया जन समग्र, नाना उपाय करीत असे तो दिनांचा कनवाळू. नाना रीती करीत सांभाळू परी हे दुर्जन कृतज्ञ केवळू. मुखे नामही न घेती पा शिवनाम मुखी असावे म्हणून, साधू संत करीती अज्ञ परी हे सर्व अति मूर्ख जन. प्रपंची गुंतो न पडताती तरणी उदयापासून, अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून. परी शिवनाम न येची याला की सज्जना लागुनी, विनवितो उभय हस्त जोडोनी शिवलीलामृत पठने करुणी. मोक्ष जोडुनी घेईजे नित्य समस्त नो हे पठण, तरी 42 ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करुण. मनोरथ पूर्ण होतील पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य. काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखांतील. हे मंत्र आहे सकळ म्हणून जो जास्व निळ प्रत्यक्ष होय जपकर्त्या. आता शेवटी मी श्रीधर श्रोतयांप्रती जोडूनी कर, विनंती करतो ही सादर. अंतरा माझी ठेवावी पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र, शिवकवच मृत्युंजयादी मंत्र. शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे, या लागी हा उत्तम ग्रंथ. कदापि न द्यावा दुर्जना प्रत, तथापि देणार तरी निश्चित. इतके गुह्य राखावे हा 15वा अध्याय संपूर्ण, आणि मंत्र न द्यावे निंदका लागून. एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतयांप्रती मागत हा शिवलीलामृत ग्रंथ. श्रीमत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ असे यथार्थ सर्वही. स्कंदपुराणी व्यास नारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने, आणि नैमिषारण्यी सुताने जैसे ऋषींशी कथिले पे, तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ. असोप्रीत सर्वदा जैसे शंकर कर्णी कथिले, तैसे पत्री असे लिहिले. न्यूनाधिक यद्यपि झाले तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा, ब्रह्मानंद जगत उद्धारा. श्रीधर हृदयारविंद भ्रमरा, अक्षय भंगा दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड. संत सज्जन परिसोत अखंड, पंचदशोध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. इति शिवलीलामृत समाप्त.